Hello students, today we are going to learn 4.3 from your textbook, that is A Midsummer Night's Dream by William Shakespeare. Today we are going to learn this drama, but before it, let's take introduction of William Shakespeare. असं पृथ्वी तलावर कुणीही नसेल ज्यानं विल्यम शेक्सपियरचं नाव ऐकलं नसेल, कारण बऱ्याच जरी आज विल्यम शेक्सपियर हयात नसले तरी त्यांनी दिलेल्या आयडियाज, त्यांनी दिलेले बुक्स हे आजही संशोधनाचे विषय आहेत. म्हणजे बऱ्याच गोष्टींच्या बाबतीत आजही आपल्याला तो क्ल्यू तिथे जाऊन मिळतो, त्यांच्या त्या नॉवेल्समध्ये मिळतो. असे हे विल्यम शेक्सपियर प्रचंड अभ्यास असणारी व्यक्ती आहे आणि त्यांचाच एक फेमस ड्रामा आपण शिकणार आहोत. विल्यम शेक्सपियर, अबाउट हिम, टॉकिंग अबाउट, फर्स्ट लेट मी टेल यू, ही इज द फेमस ड्रामाटिस्ट. Actually, from birth, if you start to take information about William, you will get that he was very poor in his childhood because his father was a drunkard, he had no mother, and that's why the condition was so poor. So at first he left his school. म्हणजे शाळा न शिकता इतकी मोठ्या कलाकृती की ज्याला आपण म्हणता येईल की असे मास्टरपीसेस त्यांनी लिहिलेले आहेत की ते सुद्धा PhDच्या संशोधनाचे विषय आहेत. ॲटलिस्ट मला तर असं म्हणता येईल की एक लाईन त्यातला एक डायलॉग किंग लिअरचा असू दे, हॅमलेटचा असू दे, टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन, हा जो हॅमलेटचा डायलॉग आहे बघा, आजही आपण तो वापरतो. त्याच्यावर एक थिसिस होतील, PhDचं संशोधन होईल, अशी ती वाक्य आहेत. म्हणजे शाळेला न जाता इतकं ज्ञान त्यांनी कुठून मिळवलं असेल तर दॅट इज हिज स्टाईल ऑफ लर्निंग थ्रू एक्सपिरियन्सेस, आणि ते नॉलेज त्यांनी त्यांच्या बुक्समध्ये मांडलेलं आहे. अँड सो वी आर सो लकी टू हॅव हिज ड्रामा फॉर अवर स्टडी. तर लहानपणापासून गरीब परिस्थिती असली तरी विल्यम शेक्सपियर यांनी छोटी मोठी कामं करायला सुरुवात केली होती. आणि पहिला त्यांना ड्रामा स्टेजवर जे त्यावेळी नुकतेच ड्रामाची सुरुवात झाली होती, थिएटर बांधले गेले होते, आणि ड्रामाची सुरुवात असतानाच तिथं छोटी मोठी कामं करण्यासाठी म्हणून ते जॉईन झाले होते. मग ती कामं करताना त्यांच्या लक्षात यायला लागलं की पुढचं जे पब्लिक आहे ते कोणत्या पद्धतीचं आहे आणि त्यांना कोणत्या प्रकारच्या गोष्टी एक्सपेक्टेड आहेत ड्रामामधून की ज्या परफॉर्म होत नव्हत्या. त्यावेळी ड्रामा म्हणजे केवळ काय होतं, बायबलमधले काहीतरी सीन परफॉर्म करणं आणि लोकांना रिलिजियस प्रीचिंग देणं, हा उद्देश होता त्या ड्रामा करणे म्हणजे. पण ड्रामा इट मे बी अ सोर्स ऑफ एंटरटेनमेंट हे पहिल्यांदा शेक्सपियरनी दाखवून दिलं. त्यामुळे जगातील सर्वश्रेष्ठ रायटर्समध्ये शेक्सपियर यांचं नाव जातं. शेक्सपियर त्यांनी सुरुवातीला बेन जॉन्सनच्या काही नाटकांमध्ये काम पण केलेलं आहे. ते काम इतकं गाजलेलं आहे, ह्युमरस कामं करता करता त्या ड्रामा ते पाहत त्यांनी लिहायला सुरुवात केली. ॲक्च्युली लिहिले कशासाठी, बिकॉज ही वॉन्ट अ सोर्स ऑफ अर्निंग देअर, आणि त्यासाठी लिहिण्याची सुरुवात जी त्यांनी केली तिथून मात्र त्यांना कुणीच थांबवू शकले नाहीत. इतक्या अनेक कलाकृती त्यांनी केलेल्या आहेत. आता शेक्सपियर ही वॉज नॉट रायटिंग ओनली ड्रामाज बट ही वॉज रायटिंग अ सॉनेट्स ऑल्सो. आपण पेट्रार्कन सॉनेट्स पाहिलेले आहेत, बट ही हॅड मेड फेमस शेक्सपिरियन सॉनेट, आणि 154 टोटल 154 सॉनेट्स त्यांनी लिहिलेले आहेत. आणि त्यातले सॉनेट्स हे काही एका डार्क लेडीसाठी आहेत आणि काही त्यांच्या मित्रांसाठी डिवोट केलेले आहेत. अलॉंग विथ दॅट we have seen that 154 sonnets he had written, 36 total plays he had written. म्हणजे बघा 36 plays त्यांचे फेमस आहेत. त्यानंतर 2 long poems which we can call a epic only. अशा मोठ्या 2 लॉंग पोएम आहेत ज्याच्यामध्ये व्हीनस अँड ॲडोनिस आहे आणि रेप ऑफ लुक्रेसी म्हणून आहे. तर एक साधा इन्सिडेंट घडला होता. रेप ऑफ लुक्रेसी म्हणजे काय की जी क्लिप असते ती एका पार्टीमध्ये एका मुलीची ते क्लिप जी आहे ती एका मुलाने काढली आणि तो तिचा जो इन्सल्ट झाला त्यामुळं 2 घराण्यांमध्ये जो वाद निर्माण झाला, भांडण झालं, ते त्या रेप ऑफ लुक्रेसीमध्ये त्यांनी मांडलेलं आहे. आणि इट्स अ लॉंग पोएम रिटन बाय विल्यम शेक्सपियर. तर विल्यम शेक्सपियर हे सगळे मटेरियल जे आजूबाजूला घडते ते पाहायचे आणि त्याच्यावर आपले इमॅजिनेशन वापरून असं इतकं जबरदस्त मास्टरपीस लिहायचे. असे विल्यम शेक्सपियर यांनी जगातल्या ग्रेटेस्ट ट्रॅजेडीज दिलेल्या आहेत आपल्याला. कॉमेडीजमध्ये तर आहेत, म्हणजे एक व्यक्ती किती
ऑलराऊंड असू शकते बघा, की एकीकडे सॉनेट्स लिहिले तर 154 सॉनेट्स की स्वतःचा पॅटर्नच त्यांनी तयार केला. एकीकडे लॉंग पोएम्स एपिकसारख्या लिहिलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये 2 लॉंग पोएम्स झालेले आहेत, 36 प्लेज झालेले आहेत. कॉमेडी तर एक्सपर्ट इन कॉमेडी, ट्रॅजेडी तर जगातल्या ग्रेटेस्ट ट्रॅजेडी त्याने दिलेल्या आहेत. अंडरस्टँड. तर इतका जबरदस्त व्यक्ती आणि ज्यांनी लिहिलेली एक ही हलकी फुलकी कॉमेडी आहे त्यांच्या अर्लियर पिरियडमधली. म्हणजे जसजसा पिरियड जात होता तसतसं त्यांच्या लिखाणात डेप्थ येत होती आणि ती डेप्थ आपण सर्वांनी अनुभवलेली आहे. सो टुडे वी आर गोइंग टू learn A Midsummer Night's Dream. Before to start this drama, I want to explain first the characters, and the list of character has given in on page number 154. So come to that. First character is Theseus. आता बघा यामध्ये आपण कॅरेक्टर समजून घेऊयात. कॅरेक्टर समजून घेतलं तर तुम्हाला ड्रामा समजणार आहे. So I will use the full board here. First character, he is the Theseus. Theseus, it has given he was the Duke of Athens. म्हणजे ही स्टोरी ज्या राज्यामध्ये घडते त्या राज्याचं नाव आहे अथेन्स आणि त्या अथेन्सचा राजा, ड्यूक मीन्स राजा, किंग ऑफ अथेन्स इज द थिसियस. ओके, नेक्स्ट इट इज इजियस. इजियस हा कोण आहे? ही इज द फादर ऑफ हर्मिया. आता यामधली या स्टोरीमध्ये एक हिरोईन आहे, तिचं नाव आहे हर्मिया अँड हर्मियाज फादर्स रोल हॅज प्लेड बाय इजियस. नेक्स्ट इट इज हिप्पोलायटा. बघा हिप्पोलायटा. हिप्पोलायटा is the queen of Amazons betrothed to Theseus. Queen of Amazon. आता इथं अमेझॉन आहे, हे अथेन्स आहे. हे कसं बघा तर हा जो थिसियस आहे, द किंग ऑफ द ड्यूक ऑफ अथेन्स थिसियस once fought with Amazon. ओके, अँड ही वन दॅट अमेझॉन. आणि त्या काळात पद्धत होती की राज्य जिंकलं की त्या राज्याची जी राणी असायची तिच्याबरोबर लग्न व्हायचं. ओके, सो सेम सिच्युएशन इज देअर. Theseus, who was the Duke of Athens, he had won the queen of Amazon, that is the Hippolyta, and their marriage is going to take place. So in Athens, everywhere the time of celebration is there. Got it? यानंतरचं पुढचं कॅरेक्टर आहे ते लिसेंडर. लिसेंडर हा हिरो आहे या स्टोरीमधला. जसं की मी मगाशी सांगितलं कोण कोण झालं बघा, हर्मिया. ओके, त्यानंतर लिसेंडर. आता हर्मिया लव्ज लिसेंडर अँड लिसेंडर लव्ज हर्मिया, असं हे एक कपल आहे. नेक्स्ट इट इज डेमेट्रियस. डेमेट्रियस. नाव सी हिअर, हा एक वन ऑफ द सिटीजन आहे अथेन्स मधला हू लव्ज हर्मिया. ॲक्च्युली डेमेट्रियसची हिस्ट्री बघा कशी आहे की डेमेट्रियस पहिल्यांदा ही वॉज इन लव विथ हेलेना ॲक्च्युली. बट वेन ही अंडरस्टूड दॅट हर्मिया इज मोर रिच दॅन हेलेना, सो ही हॅड चेंजेड हिज माइंड and started to propose and impress Hermia. Got it? And Aegeus सांगितलेला आहे, whose father? He was the father of Hermia. तर आता Demetrius went to Aegeus and he told many things that how much he is in love with Hermia. बघा डेमेट्रियसचा रोल कसा आहे. ॲक्च्युली डेमेट्रियस he was in love with Helena, but when he understood that Hermia is more rich than Helena, he left Helena and now tried to pursue Aegeus for marriage with Hermia. But actual the thing is that in reality Hermia is in love with Lysander and Lysander with Hermia. Got it? Now the next character.
Now next is the Oberon, who is the king of fairies. After this we will meet the king of fairies. Fairies माहिती आहेत ना तुम्हाला? So you can imagine having the wings and crown and magic stick in his hand. So the king of fairies is Oberon. Now the next Titania, queen of the fairies. Oberon married with Titania. So Titania is obviously queen of fairy world. Okay. Now the next it is Puck. Puck is very important one. Actually, Puck is the servant of the Oberon who follow the order of given by the king Oberon. Got it? Actually, his name is Robin Goodfellow. Puck बद्दल तुम्हाला एक्झाम मध्ये येऊ शकतो 2 मार्क्सला लिहिण्यासाठी. राईट द कॅरेक्टर स्केच ऑफ पक. अशा वेळी तुम्ही ही माहिती लिहिली पाहिजे. The Puck was the servant of Oberon. He follows all the orders given by the Oberon, and actual his name is that given Robin Goodfellow. Okay, he is a very mischievous character. Mischievous मध्ये त्या परी जे फेरी वर्ल्ड आहे त्या पर्यांना त्रास देणारा एकमेव कॅरेक्टर पक. ओके, तर त्या इतका त्रास द्यायचा कारण त्याच्याकडे मॅजिक होती ना, ती मॅजिक वापरून तो काहीतरी नेहमी करत बसलेला असायचा. असं फनी कॅरेक्टर आहे आणि इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट कॅरेक्टर बिकॉज ऑफ हिज मिस्टेक ऑल दिस कॉमेडी टूक प्लेस. Got it? So that character is also there. Now the remaining characters, just like a bottom, flute, snout, stuffing, all these characters are the role players. म्हणजे काय बघा की on the occasion of marriage of Theseus with Hippolyta, whole Athens city was decorated. All wanted to celebrate that occasion. So same क्वीन्स नावाचं एक कॅरेक्टर आहे बघा यामध्ये. क्वीन्स इथं दिलेलं आहे कार्पेंटर. तो क्वीन्स कोण आहे? अथेन्स सिटीमधला एक कार्पेंटर आहे आणि त्याला फार आवड की आपण काहीतरी ड्रामा वगैरे बसवायचा, डायरेक्शन करायचं, प्रोडक्शन करायचं. सो ही वन्स केप्ट द आयडिया टू हिज फ्रेंड्स दॅट लेट्स परफॉर्म वन प्ले देअर ऑन द ओकेजन ऑफ अवर किंग्स मॅरेज. लेट्स परफॉर्म वन ड्रामा. आणि त्यावेळी या सगळ्यांनी मित्रांनी मदत केली. त्याच्यामध्ये स्नग आहे, बॉटम आहे. बॉटम कॅरेक्टर यामध्ये फार मजा येणार आहे आपल्याला कारण पकनं बॉटमची मजा केलेली आहे बाय चेंजिंग हिज हेड. बॉटमचं हेड होतं ते चेंज करून त्यांना ॲसचं केलं मॅजिकनं आणि त्यामुळं खूप फजिती झालेली आहे. तर ते बॉटम कॅरेक्टरसुद्धा आपण पुढे पाहणार आहोत. नाव रिमेनिंग कॅरेक्टर्स आर दी नेम्स ऑफ फेरीज. Okay, got it? Girls, see here, once again I am repeating all the characters. First, the scene opens in the city of Athens. The king of Athens or Duke of Athens is the Theseus, who married with Hippolyta, who was the queen of Amazons. And Theseus won the Amazon city and decided to marry Hippolyta. So that celebration time is there in Athens. Now the second is that here we can see the 4 people and how the love took place between them. Let's see. Actually Aegeus has a daughter named Hermia. Hermia loves Lysander and Lysander loves Hermia. But one more character, one more couple has introduced in role of Demetrius. Demetrius is a very cunning person. Actually, he was in love with Helena and now he rejected Helena and started to love Hermia to achieve or for the purpose of her richness. And Demetrius and Aegeus both are agree for this marriage with Hermia. Okay? Now next in fairy world we can see Oberon is the king of fairy and Titania is the queen of fairy. Puck, who follows the order, at bottom is the character in a play of queens. Queens, all the team of queens, they are going to perform one drama on the occasion of marriage of their king
and so bottom is one of the character of it. Got it? Okay, here I think you understand the characters. Now let's lead to the story. एक्झॅक्ट मी तुम्हाला आज समरी सांगतेय, ती समरी झाल्यानंतर तुम्ही रीड करा. ओके, सो लेट्स स्टार्ट. First scene opens in the king of Theseus and Hippolyta. Both are talking about their marriage plan. पहिला सीन असा ओपन झालेला आहे की किंग थिसियस बसलेला आहे and he is very happy on the prospect of his marriage. And he suddenly called one character is shown here, Philostrate. He called the Philostrate and told that plan very nicely about the marriage. आणि तो हेही सांगतो हिप्पोलायटाला की आता आपलं लवकरच मॅरेज होईल and he is very much eager for that. Okay, that scene take place here. आता इतकं आनंदाचं वातावरण चाललेलं आहे, तर हा फिलोस्ट्रेट पण सांगतो की राज्यभरात खूप आनंद आहे, सगळेजण सेलिब्रेशन करतायत आणि तुमच्या मॅरेजबद्दल लवकरच आता तुमचं मॅरेज होईल. आता इतका आनंदाचा क्षण असताना एक कंप्लेंट घेऊन इजियस कोर्टमध्ये येतो. कोर्ट म्हणजे त्यांचा तो दरबार. त्या दरबारामध्ये इजियस येतो. इजियस बरोबर त्याची मुलगी हर्मिया, लिसेंडर अँड डिमेट्रियस हेही येतात त्याच्याबरोबर. इजियस आल्या त्यांच्या किंगला सांगतो की माय डॉटर हॅज डिसओबेड मी. काय गुन्हा आहे यामध्ये? आपण राजाकडे एखादी तक्रार घेऊन जातो, तसं या थिसियसकडे इजियस तक्रार घेऊन आलेला आहे आणि त्याचं म्हणणं आहे की त्याची मुलगी हर्मिया हिनं इजियसची आज्ञा पाळलेली नाही. आता कोणती आज्ञा? इजियस वॉन्टेड टू मॅरी हर्मिया विथ डिमेट्रियस. इजियसचा प्लॅन काय होता की डिमेट्रियस आणि हर्मिया या दोघांचं लग्न व्हावं. बट वेन Theseus asked about it, Hermia replied that she is not ready to marry with Demetrius because she is in love with Lysander. At that time, Lysander also told the king that he loves a lot Hermia, so both want to marry with each other. But Aegeus was not ready for that. Okay. पण त्या काळामध्ये थिसियस राजाचा एक रूल होता की सगळ्या मुलींनी आपल्या वडिलांचंच ऐकलं पाहिजे. ओके, सो इट वॉज द रूल दॅट हर्मिया मस्ट फॉलो द ऑर्डर ऑफ इजियस अँड मॅरी टू विथ whom? Demetrius. But actually Hermia was very upset at that time because she was not ready to marry with Demetrius. समजलं? आता हे झाल्यानंतर थिसियस राजाला आपली आज्ञा मोडलेलं चालत नाही. मग थिसियस राजा राग येतो, पण तो काय विचार करतो की नाव डेज एव्हरीवेअर हॅपी ॲटमॉस्फिअर इज देअर, ऑल आर एन्जॉईंग, ऑल आर प्रॉस्पेक्टिंग फॉर माय मॅरेज देअर. तर असं मी काहीतरी ऑर्डर देऊन, शिक्षा देऊन, पनिशमेंट देऊन इथं लोकांना नाराज करायला नको. So he decided to give Hermia some conditions. हर्मिया समोर थिसियस राजाने काही अटी ठेवलेल्या आहेत. आता अटी कोणत्या बघा, जसं टिपिकल असतात बघा तसं सेम चाललेलं आहे. आणि आपल्या फिल्म्समध्ये आपल्याला हे सीन दिसत आहेत, पण ॲक्च्युली फिल्म बघून हे सीन झालेले नाहीत, हे सीन बघून फिल्म झालेले आहेत आपल्या आत्ताच्या. अंडरस्टँड? त्या काळात इमॅजिन करा, इन 1594च्या दरम्यानचे हे आहेत प्ले, 1594ला, आणि आपण आहे आता 21st इमॅजिन. तर ही पॉवर आहे शेक्सपियरच्या विचारांची. बघा आता इथंपर्यंत आपण आलो की किंग थिसियस हॅज केप्ट 3 कंडिशन्स इन फ्रंट ऑफ हर्मिया. कोणत्या 3 अटी होत्या बघा? फर्स्ट वन, आयदर शी विल मॅरी डिमेट्रियस. पहिली कंडिशन, तू डिमेट्रियसशी लग्न कर, इथं द मॅटर विल बी क्लोज्ड, विच हर्मिया वॉज नॉट रेडी. सेकंड वन, इफ यू डोंट वॉन्ट टू मॅरी डिमेट्रियस, सेकंड थिंग, यू हॅव टू बी अ नन.
तुला एक नन बनून राहावं लागेल. मीन्स नॉट मॅरिंग थ्रू आउट द लाईफ. ओके, नन बनतात ना, चर्चमध्ये असतात बघा अनमॅरिड लेडीज, तसं तुला तुझं आयुष्य हे काढावं लागेल. अशा अटी हर्मिया समोर थिसियस ठेवतो आणि हे याचा डिसिजन एक लग्न माझं आहे त्या दिवसापर्यंत तू घे आणि मला सांग की तुला काय करायचं आहे. ओके, वन्स अगेन आय एम रिपीटिंग. फर्स्ट कंडिशन इज देअर मॅरी टू डिमेट्रियस. सेकंड वन आयदर मॅरी अदरवाइज बी अ नन. अँड थर्ड वन ॲक्सेप्ट डेथ पनिशमेंट, नाहीतर डायरेक्ट डेथ ही पनिशमेंट. त्या तीनपैकी कोणती तर एक अट ॲक्सेप्ट कर आणि मला तुझा निर्णय माझ्या मॅरेजच्या दिवशी कळव, असं सांगण्यात येतं. नाव द सीन हॅज चेंजेड. आता इथं हा कोर्ट वगैरे संपलेला आहे, दरबार संपलेला आहे. इजियस, डेमेट्रियस हे सगळे निघून जातात. नाव हर्मिया अँड लिसेंडर मेट. आता हे दोघं एका ठिकाणी भेटलेले आहेत, त्यांची रेग्युलर प्लेस आहे तिथं ते दोघे भेटलेले आहेत. हर्मिया इज क्राईंग देअर आणि लिसेंडर इज ऑल्सो व्हेरी अपसेट. का? कारण तिन्ही गोष्टी हिला नको होत्या. हर्मिया शी वॉज नॉट रेडी टू मॅरी डेमेट्रियस, नॉट रेडी टू बी अ नन, अँड शी वॉन्ट टू लिव्ह अँड मॅरी विथ लिसेंडर. असं असल्यामुळं हर्मिया अँड लिसेंडर यांच्यावर सेकंड सीन कसा झालेला आहे बघा. त्याच वेळी हर्मिया सांगते लिसेंडरला की लेट्स इलोप फ्रॉम हिअर, पळून जाऊया. ही स्टाईल सुद्धा तिथली आहे. तर हां लाईक अ सैराट फिल्म. हर्मिया अँड लिसेंडर दोघं काय करतात, आजच्या रात्री आपण पळून कुठे जायचं ठरवतात. देर वॉज अ जंगल, वूड म्हणून एक प्लेस सांगितलेली आहे त्यांनी. त्या वूडमध्ये पळून जायचं, तिथं थांबायचं आणि दुसऱ्या दिवशी तिथंच एका दुसऱ्या राज्यामध्ये या लिसेंडरची आंट शी वॉज लिव्हिंग देअर. सो लेट्स गो देअर, डिस्कस विथ हर अँड देन वी विल प्लॅन द नेक्स्ट. आणि हा प्लॅन दोघांचा फिक्स होतो आणि दोघेही निघून जातात. ओके, नाव द सीन कम्स टर्न्स टू द हेलेना. आता हेलेना कॅरेक्टर आलेलं आहे बघा. हेलेना कॅरेक्टर काय आहे की शी इज व्हेरी अनहॅपी देअर. बघा की जो डेमेट्रियस तिला खूप प्रेम करत होता, आधी सांगत होता की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, तो काय करतो, तिला सोडतो आणि हर्मियाच्या मागे लागलाय. आणि इजियसला वगैरे त्यांना चांगलं कॅप्चर केलेलं आहे, तयार केलेलं आहे. अँड ही इज ऑल्सो रेडी टू मॅरी. असं सगळं सेटिंग झालेलं आहे त्याचं. अशा वेळी ही जी हेलेना आहे ती खूप खूप दुःखी आहे आणि ती ठरवते की असं हर्मियानं काय केलं की डेमेट्रियस तिच्या प्रेमात पडला, ते विचारूया आणि आपण तसं करूया, म्हणजे पुन्हा डेमेट्रियस विल फॉल इन माय लव्ह. ओके, असा प्लॅन करते हेलेना. अँड हर्मिया यांच्यावर हा सीन टर्न होतो. आता नेक्स्ट सीन कुणामध्ये आहे, हेलेना अँड हर्मिया या दोघींच्यामध्ये. ओके, नाव व्हॉट हॅपन नेक्स्ट सीन. हेलेना, शी इज ऑल्सो व्हेरी अपसेट and she told that Hermia, what thing you have done with Demetrius that he had fallen in love with you. असं विचारतीये, ती खूप रडतीये. आता हर्मियाला ते पाहिल्यानंतर ती क्लिअर करते की आय नेवर लव डिमेट्रियस, ॲक्च्युली आय एम इन लव विथ लिसेंडर. ही ती क्लिअर करते. पण हेलेना इज नॉट रेडी टू ॲक्सेप्ट बिकॉज बोथ आर दी फ्रेंड्स. ह्या दोन फ्रेंड्समध्ये एक क्रॅश झालेला आहे. आता हे हेलेना पुन्हा विचारतीये. त्यावेळी म्हणजे हिचा विश्वास जिंकण्यासाठी हर्मिया क्लिअरली सांगतेय की तुला काय सांगू की आम्ही इतका प्लॅन केलेला आहे की आज रात्री आम्ही दोघे पळून जातोय आणि हे तू कुणाला सांगू नकोस. मी इतकं लिसेंडरवर प्रेम करते की मी लिसेंडर बरोबर आज रात्री पळून जाणार आहे आणि तू हे कुणाला बोलू नकोस. अँड यू कॅन लव डेमेट्रियस देअर. आय एम नॉट इंटरेस्टेड इन डेमेट्रियस. आता हे सांगितल्यानंतर हेलेनाला पटतं की आपली मैत्रीण सांगते ते बरोबर आहे. शी नेवर लव्ज डेमेट्रियस. हे कळल्यानंतर हर्मिया निघून जाते. पण हेलेना एकटीच चाललेली आहे आणि ती विचार करतीये चालता चालता की मला जर डेमेट्रियसला जिंकायचं असेल तर असं काही केलं पाहिजे की तो माझ्या प्रेमात पडला पाहिजे. मग आता काय करायला हवं, म्हणून ती डेमेट्रियसकडे जाते.
डेमेट्रियस तिला बघितल्यावर पुन्हा राग येतो त्याला, वाय यू केम हिअर असं वगैरे तो तिला विचारतो. आणि मग यानंतर हेलेना त्याला सांगतेय, परसिव्ह करायचा प्रयत्न करतेय की आय एम रिअली इन लव्ह विथ यू, आय नेवर थॉट ऑफ एनी पर्सन विदाउट यू. असं ते नेहमीचे डायलॉग आहेत ते सगळे होतं यांचं याच्यामध्ये. बट डेमेट्रियस नॉट रेडी टू ॲक्सेप्ट हेलेना. त्यावेळी हेलेना विचार करते की जर मी यांचा प्लॅन सांगितला त्याला तर त्याचा माझ्यावर किती विश्वास बसेल. सो हेलेना reveal the secret of elopement of Hermia and Lysander to the wood. आणि ती सांगितल्यानंतर डेमेट्रियसकडे आता आपला फोकस आलेला आहे. ॲक्च्युली डेमेट्रियस नेवर फॉल इन लव्ह विथ हेलेना, बट ॲक्च्युली ही डिसायडेड टू फॉलो देम. तो काय विचार करतो, हे पळून जात आहेत काय, आज रात्रीच जात आहेत काय, बरं झालं सांगितलं मला, आय विल फॉलो देम. बघतो मी त्यांच्या मागे मी जातो. ओके, आता आपल्याला रात्रीचा सीन येतोय बघा. जसं की आपल्याला म्हणलेलं आहे मिड समर नाईट्स ड्रीम, तर नाईटचा सीन आलेला आहे. ओके, सी आता रात्र झालेली आहे, नाईट इज देअर. जायचंय सगळ्यांना कुठे, वूडमध्ये. पहिल्यांदा कोण येईल सीनमध्ये, समजा हां दे आर गोईंग टुवर्ड्स द वूड. त्याच्यामध्ये सीनमध्ये पहिल्यांदा कोण येईल, दॅट Lysander. Okay, Lysander with whom, Hermia. Very good. हर्मियाच्या मागे कोण येणार आहे, डेमेट्रियस येणार आहे. आणि डेमेट्रियस जाणार आहे तर कदाचित जंगलात गेल्यावर त्याचं मन बदलेल आणि तो माझ्या पुन्हा प्रेमात पडेल, म्हणून त्याला फॉलो कोण करणार आहे, हेलेना. ओके, हाऊ दे स्टार्टेड टू गो टुवर्ड्स द वूड, गॉट इट. बघा, जंगलाच्या दिशेने पळून निघालेत हर्मिया आणि लिसेंडर. यांना फॉलो करणार आहे डेमेट्रियस, आणि डेमेट्रियसचं मन कुठे बदलेल म्हणून या आशेनं त्याला फॉलो करणार आहे हेलेना. असे 4 जण निघाले आहेत जंगलामध्ये.